एक विवेकानंदांचं पुस्तक आता आलं, जीवन कळलं. काय कळलं? प्रत्येक मानवाला जीवन मिळालंय ते सेवेसाठी मिळालेलं. सेवा. काय लाभ आहे सेवेतून? सेवेतून आनंद, सेवेतून आत्म्याचं कल्याण, सेवेतून जीवनाचं सार्थक. म्हणून जीवनामध्ये सेवा. ती सेवा 4 भिंतीच्या आतमध्ये एक मंदिर, एक मूर्ती, तिची पूजा. तसं गाव एक मंदिर आहे, राष्ट्र एक मंदिर आहे, जनता ही सर्वेश्वर आहे आणि जनतेची सेवा ही खरी ईश्वराची पूजा आहे. ना तर ज्ञानेश्वर महाराजांनी कशाला पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं कशाला मागितलं असतं? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. ज्ञानेश्वरांना 700 वर्षापूर्वी जे दिसलं, जे जाणवलं की समाजामध्ये जी गुंडगिरी करणारी माणसं असतात ही सामान्य नसतात. ज्यांची बुद्धी चाणक्य असते तीच माणसं गुंडगिरी करत असतात. सामान्य माणसाला गुंडगिरी येत नाही. आणि म्हणून माऊलीला दिसलं, अरे चाणक्य बुद्धीचा माणूस गुंडपणाकडे वळलाय. पसायदानात मागणं मागितलं, त्याचा गुंडपणा जावो आणि तया सत्कर्मे रती वाढो. की ती चाणक्य बुद्धी सत्काराकडे प्रवृत्त झाली तर समयातलं केवढं काम होईल. किती दूर कामे विचार केला आहे संतांनी. आम्हाला फक्त एवढं सांगितलं नाही, माळा घाला आणि डोळे झाका आणि जपा, एवढं सांगितलं नाही. सामाजिक दृष्टीने संतांनी खूप दूर कामी विचार केलेला आहे. हां, तुकाराम महाराज एक ठिकाणी अभंगात म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले.